हाय, मी सुप्रिया. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे दीप अमावस्या. त्यानिमित्त इथे दिवे घासण्यासाठी काढलेले आहेत. त्याच्या आधी मी ना ते चांगलं कढईमध्ये चिंचेमध्ये उकळून घेतले. त्यानंतर मी तो शाळेतून आल्यानंतर स्वच्छ असे धुवून घेतले आणि मग मी लागले पुढच्या तयारीला. इथे ना आज गटारी साजरी होते. काही काही जण गटारी साजरी करतात नाही करतात माहिती नाही, पण आमच्याकडे होती. चिकनचा बेत होता आणि बिर्याणीसुद्धा आणि चिकन वडेसुद्धा बनवले होते. बुधवार असून सुद्धा मी खाणार नव्हती, कारण संध्याकाळी मला दीपपूजन करायचं होतं आणि तसंही मला सवयच आहे. दरवर्षी जरी आदल्या दिवशी वशाटाचा वार असेल तरी मी खात नाही, म्हणजे श्रावण चालू व्हायच्या आदल्या दिवशी. तर मी इथे छान असे वडे थापत होते आणि मी तळून घेत होती. सुंदर असे वडे तयार झालेत बघू शकता आणि त्या वड्यांना टॅप टॅप करत भाजायचं, म्हणजे ते फुगतात चांगले. आणि इकडे वातावरणसुद्धा बघू शकताय, खूप सारा पाऊस पडतोय आणि अशा वातावरणात चिकन प्रेमी किंवा मटण प्रेमींना हे असं जेवण जेवायला खूप मज्जा येत असेल. त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी लागलो दीपपूजनाच्या तयारीला. मी आईकडून ना दुर्वा आणायला सांगितल्या होत्या. त्यानंतर दीपपूजन चालू झाले. इथे मी सुपारीला स्नान घालून घेते पंचामृत आणि पाण्याने. तुम्हाला तर माहिती आहे, आपण कोणतीही पूजा सुरू करायच्या आधी गणपती बाप्पांचं स्मरण करतो. तेच मी इथं करते. गणपती बाप्पा म्हणून सुपारीची पूजा करते. तर अशा पद्धतीनं मग माझ्या दीपपूजनाला सुरुवात झाली आणि मी इथून छान असं डेकोरेशन केलं आहे. ते बघू शकताय फुलांचं, म्हणजे समई दिव्यांच्या भोवती जे गोल गोल केलं आहे ना, ते तिनेच डेकोरेशन केले. आणि तिला अशी आवड आहे थोडं थोडं असं काही काही करायची, आणि या आवडीतूनच ना माणूस पुढे शिकत जातो. आम्हीसुद्धा असंच छोट्या छोट्या गोष्टी शिकत शिकतच मोठे झालो आहे आणि अजूनही शिकतो आहे. तर अशा पद्धतीनं बघू शकता इथे पूजा छान अशी झाली आणि दुर्वा वगैरे वाहून घेतल्यात मी. आणि जे काय मी कणकेचे दिवे बनवले होते ना, ते सुद्धा प्रज्वलित करून घेतले. इथे बघू शकताय, हे ना मी पूर्व पश्चिम अशा दिशेनेच ठेवलं आहे, म्हणजे पश्चिमेकडे टेबल आहे तो, पूर्वेकडे तोंड करून. तर कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. दीपपूजन झाल्यानंतर ना इतकं प्रसन्न वाटते, खरंच खूप असं छान वाटतंय. जसं की आपल्या घरातील सगळा अंधकार दूर झाला आहे, कारण आता खरं तर लाईट पण गेला आहे आणि मी शूट घेते तरीसुद्धा इतकं सुंदर दिसतंय ना, ते खूप असं मन प्रसन्न होतं बघितल्यानंतर.